आज आपण काम करणार आहोत राग ही भावना संतुलित करण्यासाठी. राग, अँगर, आपल्याला कायम ही भावना आपण अनुभवतो. कधी कधी अनुभवतो ते आधी जाणून घेऊया, आणि ती जास्त प्रमाणात असली तर त्याचे काय नकारात्मक परिणाम आपण फेस करतो ते ऐकूया. आणि म्हणजे ह्याच्यानंतर जे मेडिटेशन आहे ते का करायचं ह्याची तुम्हाला महत्त्व कळेल. राग म्हणजे काय तर प्रचंड येणारा संताप, चिडचिड म्हणजे राग. मग हा राग कधी येतो? एखाद्याने आपल्याला फसवले असं कळलं तर, किंवा एखाद्याने आपल्याला नको असताना अपमान केला तर, साधं माझ्या मनातलं मी बोलू शकलो नाही तरी सुद्धा आपल्याला राग येतो. बरं, हा राग फक्त इतरांचा येतो असं नाही, तर तो स्वतःचाही येतो. स्वतःचाही अनेक वेळेला आपण स्वतःचा राग करतो. बाहेर जेव्हा आपल्याला बोलणं शक्य होत नाही, आपल्या भावना व्यक्त करणं शक्य होत नाही, तेव्हा आपण कायम स्वतःला दोष देऊन मोकळे होतो आणि स्वतःचा राग करतो. अनेक वेळा काही कारण नसताना आपल्याला कोणी गृहीत धरलंय, कोणी वेडवाकडं बोललंय, तर आपल्या मनामध्ये राग येतो. आता राग ही भावना आवश्यकच आहे. कुठलीही भावना ही अनावश्यक नसतेच मुळे. मग कधी वाईट ठरते ती? जेव्हा ती प्रचंड प्रमाणात त्याची साठवणूक होते. कुठे साठवणूक होते? की सातत्याने मनामध्ये उमटणारा जो राग आहे तो बाहेर न पडता तुमच्या पेशींच्या स्मृतींमध्ये, आठवणींमध्ये तो साठत गेला आणि त्याची प्रचंड प्रमाणात साठवणूक झाली तर तो तुमच्या विचारांवर, तुमच्या वागण्या बोलण्यावरती त्याचे परिणाम होतात आणि हळूहळू करत तुमच्या आयुष्यावरती त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतात. पण मुळामध्ये मला कळतच नाही की नक्की काय वाईट परिणाम होतात की ज्याच्यामुळे मला कळेल की माझ्याही राग ही भावना संतुलित केली पाहिजे. हो सांगते की. जेव्हा राग येतो आपल्याला तेव्हा आपलं काय होतं? राग ही अतिशय तीव्र भावना आहे बरं का. राग तुम्हाला आला की एकदम थरथर कापतोय. काही जणांना रडायला येतं, हातपाय थरथरतात, किंवा नको ती कृती आपल्या हातून घडते, नको ते आपण बोलून बसतो, बरोबर. मग त्यावेळेला पटकन आपल्या लक्षात येईल की नाही, हा राग अवाजवी आहे, हा खूप आलेला आहे, हे अशा पद्धतीने व्यक्त व्हायला नको होतं. असं जर तुम्हाला जाणवलं तर नक्कीच तुमची राग या भावनेवरती तुम्हाला काम केलं पाहिजे. मग राग आल्यानंतर काय होतं? माणूस आतमध्ये एकदम धुमसत राहतो, मन शांत नसतं, बेचैन असतं, सतत अस्वस्थता जाणवत असते. त्यामुळे मनाच्या पातळीवरती शांतता, स्थिरता हे तुम्हाला जाणवतच नाही. हा रागाचा झाला मनावरती होणारा नकारात्मक परिणाम. शरीरावरती काय होतात की सतत जे राग करतात त्यांचं रक्तदाबाची व्याधी त्यांना लागू शकते. कधी कधी पचनाच्या समस्या निर्माण होतात. ह्या सगळा थेट रागाचा संबंध तुमच्या शरीरातल्या प्रत्येक प्रक्रियेवर होत असतो. त्यामुळे अर्थातच ते पुढे मागे जेव्हा अति त्याची साठवणूक होते, अति जतन होते, त्याचं प्रमाण वाढतं, तेव्हा नक्कीच तुमच्या शरीरावर सुद्धा हळूहळू त्याचे परिणाम जाणवायला लागतात. अँझायटी होते काही जणांना. काही जणांचे मनाचे विकार सुद्धा जे काय असतात, अस्वस्थता, बेचैनी, डिप्रेशन, हे सुद्धा त्याच्यामुळे निर्माण होतात. तुम्ही आर्थिक बाबतीत म्हणाल तर काय होतं की कधी कधी तडकाफडकी नोकरी सोडली जाते, पार्टनरशिप ब्रेक होते, बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात, किंवा चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली जाते, किंवा नको तिकडे पैसे सुद्धा खर्च होण्यासारखे अनेक वेगवेगळे नकारात्मक परिणाम आपण त्याला सामोरे जातो. नातेसंबंधांमध्ये रागामुळे अनेक नाती तुटली जातात आणि कधी कधी असं वाटतं की ते क्षणिक होतं. त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने ती सिच्युएशन हँडल करता आली असती, पण तसं होत नाही. रागामध्ये वेगळे निर्णय घेतले जातात, तडकाफडकी निघून जातात लोक, आणि ते नातं तसंच अर्धवट राहतं आणि मग मनामध्ये सारखं ते ठुसठुसत राहतं. नवरा बायकोंच्या नात्यांमध्ये, कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये काम करत असताना आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजारांबरोबर ही राग ही भावना मर्यादेतच असायला पाहिजे आणि आपल्या मनातला राग हा योग्य प्रकारेच व्यक्त करता आला पाहिजे. तरच त्याचे इतरांवर परिणाम होण्यापेक्षा सुद्धा माझ्यावरती त्याचे विपरीत परिणाम कमी होतील ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून राग ही भावना संतुलित करायला हवी. मग संतुलित करायची म्हणजे काय करायचं तर ह्याच्या पुढे माझं बोलणं संपल्यानंतर जे मेडिटेशन दिलेलं आहे ते मेडिटेशन तुम्हाला करायचं. हे मेडिटेशन तुमच्या शरीरातल्या 7 चक्रांवरती काम करून
तिथली जास्त साठवणूक झालेली राग ही भावना काढून टाकते आणि त्या ठिकाणी शांती, स्थिरता, स्वस्थता या भावनांची ऊर्जा स्वीकार केली जाते. हे कसं होतं तर त्याच्यामध्ये 2 बीजमंत्र वापरलेले आहेत, इहारा आणि अहिरा. इहारा हा शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा त्या साठवणुकीतून ज्या काही जास्त भावना आहे रागाची ती निघून जाईल आणि अहिरा म्हणाल तेव्हा चांगल्या, पॉझिटिव्ह, शांतता, स्थिरता या भावनांचा स्वीकार होईल. तर हे कसं घडतं त्याच्याकरता उदाहरण देते. तुम्ही कॉम्प्युटर म्हणाल, आपल्या मोबाईलवर म्हणा, डिलीट बटन दाबलं की निघून जातं की नाही सगळं. त्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला कळतं की पुढची ॲक्शन काय घ्यायची. त्याच पद्धतीने जेव्हा इहारा तुम्ही म्हणाल तेव्हा मनाच्या आणि शरीराच्या ऊर्जेला कळतं की त्यांना काय ॲक्शन घ्यायचे आणि अहिरा म्हणाल तेव्हा त्यांना कळतं की कुठल्या गोष्टींचा स्वीकार करायचा. पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित ही जी मेडिटेशन्स आहेत ती तुमच्या शरीरातल्या 7 चक्रांवर काम करतात. ह्या एपिसोडमध्ये जे मेडिटेशन दिलेलं आहे ते मोठं आहे थोडं. 7 चक्रांवरती काम केल्यानंतर व्हिज्युअलायझेशन टेक्निकने सुद्धा ती शांतता, स्थिरता, ती पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये मुरवण्याकरता त्याच्यामध्ये वाक्यरचना केलेली आहे. ही मेडिटेशन नेहमीप्रमाणेच मराठीतून आहेत, गायडेड आहेत. त्यामुळे ती नुसती ऐकली, श्रवण केली तरी तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट मिळेल. हां, पण समजा तुम्हाला अजिबात वेळ नसेल, तुम्हाला काम तर करायचं आहे पण अजिबात फुरसत नाही आहे, तर तुम्हाला आम्ही लगेचच उद्या एक 5 मिनिटाचं एक मेडिटेशन यूट्यूबवर टाकणार आहोत की राग संतुलित करण्याकरता 5 मिनिटाचं पॉवर मेडिटेशन टाकणार आहोत. ते तुम्ही रेग्युलर ऐकू शकता आणि हे जे काय 25 मिनिटाचं मेडिटेशन आहे ते तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ऐकू शकता. त्याचप्रमाणे एक साधारण 15 ते 20 मिनिटाचं पण एक मेडिटेशन आहे. त्याची या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या एपिसोडच्या. त्यामुळे तुम्हाला जसा वेळ असेल, जशी आवड असेल आणि जशी तुमच्या रागावरती तुम्हाला काम करावंसं वाटेल त्या प्रकारचं मेडिटेशन तुम्ही ऐका. पण रेग्युलर जर तुम्ही 5 मिनिटाचं ऐकलं असेल तर तुम्हाला कधीतरी 25 मिनिटाचं मेडिटेशन ऐकल्यानंतर तोही अनुभव तुम्हाला खूप काही देऊन जाईल. त्याचप्रमाणे 15-20 मिनिटाचं मेडिटेशन ऐकून सुद्धा तुम्हाला तीच सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आणि हे काम तुम्हाला सलग 21 दिवस ही मेडिटेशन ऐकायचे आहेत आणि खूप राग असेल, खूप त्याची तीव्रता असेल तर 90 दिवस ही मेडिटेशन्स तुम्हाला नियमितपणे ऐकायचे आहेत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भावनांवरची मेडिटेशन्स तुम्हाला ऐकण्यामध्ये आणि स्वतःवर काम करण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच वृषाली लेले चॅनल सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे एपिसोड घेऊन आम्ही नेहमीच येत असतो. त्यामुळे आमच्या टचमध्ये राहा आणि स्वतःच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख, समाधान आणि समृद्धी आणण्याकरता स्वतः एक पाऊल पुढे टाका. धन्यवाद. राग ही भावना संतुलित करण्यासाठी हे मेडिटेशन आपण करणार आहोत. एका जागी बसायचं आहे, डोळे मिटायचे आणि मग हे मेडिटेशन ऐकायचं आहे. आपलं मन चंचल असल्यामुळे ते एकाग्र होणार नाही. कदाचित वेगळे विचार येतील, मध्ये झोप लागेल किंवा ऐकता ऐकता सुद्धा झोप लागेल. तरीही कुठेही मेडिटेशन ऐकताना मध्ये थांबू नका. एकदा सुरू केलेलं मेडिटेशन शेवटपर्यंत ऐका. नुसत्या श्रवणाने तुम्हाला लाभ मिळवून देणारं हे मेडिटेशन 100% समर्पित भावनेने ऐका. ह्याच्यामध्ये मी जो इहारा अहिराचे बीजमंत्र म्हणणार आहे ते तुम्ही मनातल्या मनात मोठ्याने माझ्या मागे म्हटलेत तरी चालतील. काहीही न म्हणता नुसतं ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला मिळणारा परिणाम हा तेवढाच प्रभावी आणि ताकदीचा असेल. हे मेडिटेशन ऐकताना कुठलीही शंका, संशय मनामध्ये ठेवू नका. रिसीव करताना 100% एनर्जी जर तुम्हाला मिळवायची असेल तर संपूर्ण समर्पित भावनेने, विश्वास ठेवून, श्रद्धेने हे मेडिटेशन ऐका. एकदा मेडिटेशन सुरू केलं की शेवटपर्यंत ते तुम्हाला ऐकायचं आहे. तोपर्यंत डोळे शक्यतो बंद ठेवा जेणेकरून तुम्ही तुमच्या मनामध्ये खोलवर उतरू शकाल आणि या मेडिटेशन अगदी खोलपर्यंत तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशींच्या स्मृतींपर्यंत पोचवू शकाल. आपण आता मेडिटेशनला सुरुवात करतोय. मन एकाग्र करण्यासाठी शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत
रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपण सुरुवात करणार आहोत मूलाधार चक्रापासून. पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असणारं मूलाधार चक्र. हे मूलाधार चक्र माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयीचा राग, संताप, चिडचिड, त्यामुळे जाणवणारी असुरक्षितता, भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्थिरता, स्वस्थता, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मूलाधार चक्र माझी राग ही भावना संतुलित होण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःचा येणारा राग, इतरांचा येणारा राग, त्यामुळे होणारी चिडचिड, त्यामुळे जाणवणारी बेचैनी, अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, इतरांविषयी प्रेम, समजून घेण्याची वृत्ती, सोडून देण्याची वृत्ती, स्थिरता, स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझी राग ही भावना संतुलित होण्यासाठी हे मूलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये राग आल्याने जाणवणारी बेचैनी, प्रचंड होणारा संताप, त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता, वाटणारा तिटकारा, जाणवणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत शांतता, स्थिरता, समजून घेण्याची वृत्ती, सोडून देण्याची वृत्ती, क्षमाशीलता, समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत स्वाधिष्ठान चक्राकडे. बिंबीपासून खाली 2 इंचावर असणारं स्वाधिष्ठान चक्र. हे स्वाधिष्ठान चक्र माझी राग ही भावना संतुलित होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून राग येत असल्यामुळे सतत जाणवणारं असमाधान, अस्थिरता, अस्वस्थता, बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला माफ करायची वृत्ती, क्षमाशीलता, इतरांकडे समजूतदारपणे बघण्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे स्वाधिष्ठान चक्र माझी राग ही भावना संतुलित होण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता सतत स्वतःचा येणारा राग, इतरांचा येणारा राग, त्यामुळे होणारी चिडचिड, जाणवणारी बेचैनी, अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत मला स्वतःविषयी वाटणारं प्रेम, इतरांविषयी वाटणारं प्रेम, समजून घेण्याकरता लागणारी क्षमाशीलता, मोकळेपणा, बिनधास्तपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे स्वाधिष्ठान चक्र माझी राग ही भावना संतुलित होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये येणारा राग, त्याच्यामुळे होणारी चिडचिड, होणारा संताप, अस्वस्थता, असमाधान, बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, समाधान, शांतता, स्थिरता, स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत मणिपूर चक्राकडे. छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र माझी राग ही भावना संतुलित होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःचा येणारा राग, इतरांचा येणारा राग, त्यामुळे होणारी चिडचिड, जाणवणारी निराशा, दुःख, एकटेपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, इतरांविषयी प्रेम, इतरांना क्षमा करण्याचा खुलेपणा, मोकळेपणा,
स्थिरता, स्वस्थता, शांती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मणिपूर चक्रा, माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत होणारी चिडचिड, मनामध्ये येणारी संतापाची भावना, त्याच्यामुळे वाटणारी अस्वस्थता, बेचैनी, निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत शांतता, स्थिरता, स्वस्थता, स्वतःविषयी प्रेम, इतरांविषयी प्रेम, क्षमाशीलता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मणिपूर चक्रा, माझी राग ही भावना संतुलित होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये जाणवणारा राग, त्यामुळे जाणवणारा टिटकारा, सतत स्वतःला दोष देण्याची वृत्ती, त्यामुळे येणारा स्वतःचा राग, होणारी चिडचिड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, इतरांविषयी प्रेम, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, इतरांना समजून घेण्याची वृत्ती, त्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा, क्षमाशीलता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत अनाहत चक्राकडे, जे छातीच्या मध्यभागी असतं. हे अनाहत चक्र, माझी राग ही भावना संतुलित करण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये येणारी रागाची भावना, त्याच्यामुळे होणारी चिडचिड, जाणवणारी निराशा, त्यामुळे जाणवणारी असहाय्यता, कमीपणा, कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत शांतता, स्थिरता, स्वस्थता, स्वतःविषयी प्रेम, इतरांविषयी प्रेम, क्षमाशीलता, शांतता, स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे अनाहत चक्रा, माझी राग ही भावना संतुलित होण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःचा येणारा राग, त्यामुळे होणारं दुःख, जाणवणारा एकटेपणा, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःचा रागराग करण्याची वृत्ती, स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याचा खुलेपणा, स्वतःविषयी आदर, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, क्षमाशीलता, समजूतदारपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता हे अनाहत चक्रा, तुझ्या ऊर्जेमधून सतत जाणवणारा राग, त्यामुळे होणारी तडफड, मनामध्ये सतत जाणवणारी घुसमट, त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता, बेचैनी, निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, स्वतःविषयी प्रेम, स्वतःच्या गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारण्याचा समजूतदारपणा, खुलेपणा, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत विशुद्धी चक्राकडे, जे विशुद्धी चक्र गळ्याच्या मध्यभागी असतं. हे विशुद्धी चक्र, माझी राग ही भावना संतुलित करण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःचा वाटणारा टिटकारा, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःविषयी जाणवणारा कमीपणा, इतरांविषयी जाणवणारा कमीपणा, संकुचितपणा, त्यामुळे मनावर येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती, त्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा, क्षमाशीलता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे विशुद्धी चक्र, माझी राग ही भावना संतुलित करण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून इतरांशी तुलना करण्यामुळे जाणवणारा राग,
त्यामुळे जाणवणारी स्वतःविषयी कमीपणाची भावना, स्वतःची वाटणारी लाज, त्यामुळे होणारी चिडचिड, येणारा संताप, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची वृत्ती, त्याकरता लागणारा खुलेपणा, मोकळेपणा, स्वतःविषयीचे प्रेम, स्वतःविषयी आदर, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे विशुद्धी चक्र, माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःची होणारी चिडचिड, स्वतःचा येणारा राग, त्यामुळे होणारा संताप, जाणवणारी अस्वस्थता, अस्थिरता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, शांतता, स्थिरता, स्वस्थता, क्षमाशीलता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता काम करणार आहोत आज्ञाचक्रात. 2 भुवयांच्या मध्ये असणार हे आज्ञाचक्र. हे आज्ञाचक्र माझी राग ही भावना संतुलित करण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःचा राग करत राहिल्याने जाणवणारी निराशा, त्यामुळे मनाचा होणारा गोंधळ, त्यामुळे मनावर येणारं दडपण, अस्वस्थता, बेचैनी, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, आहे ती परिस्थिती खुलेपणाने स्वीकारण्याकरता लागणारा मोकळेपणा, क्षमाशीलता, स्वतःविषयी आदर, प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता बघण्याची वृत्ती, खुलेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःचा सतत येणारा राग, स्वतःविषयी वाटणारी कमीपणाची भावना, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःमध्ये सतत कमतरता शोधत राहण्याची वृत्ती, त्यामुळे जाणवणारं असमाधान, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, स्वतःवर प्रेम करायची वृत्ती, क्षमाशीलता, सहजता, आनंद, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे आज्ञाचक्र माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी असणारी कमीपणाची भावना, स्वतःविषयी वाटणारा तिटकारा, स्वतःविषयी सतत होणारी चिडचिड, जाणवणारी अस्वस्थता, येणारं दडपण, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःला आहे तसं स्वीकारायची वृत्ती, स्वतःविषयी वाटणारा आदर, स्वतःच्या दोषांना आनंदाने स्वीकारायची वृत्ती, खुलेपणा, मोकळेपणा, बिनधास्तपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत सहस्रार चक्राकडे. सहस्रार चक्र हे डोक्याच्या वरती, टाळूच्या वरती असतं. हे सहस्रार चक्र माझी राग ही भावना संतुलित करण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःविषयी येणारा राग, त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता, असमाधान, असंतोष, निराशा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, स्वतःला आहे तसं स्वीकारण्याची वृत्ती, खुलेपणा, मोकळेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे सहस्रार चक्र माझी राग ही भावना संतुलित होण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी, इतरांविषयी वाटणारा राग, आजूबाजूच्या परिस्थितीविषयी येणारा राग, त्यामुळे होणारी चिडचिड, जाणवणारा संताप, येणारं दडपण, जाणवणारं असमाधान, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःकडे प्रेमाने बघण्याची वृत्ती, त्याकरता लागणारा खुलेपणा, इतरांना समजून घेण्याची वृत्ती, क्षमाशीलता, बिनधास्तपणा, मोकळेपणा,
स्वतःवरचा विश्वास, आपल्या बाबतीत चांगलं होईल हा विश्वास, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे सहस्रार चक्रा, माझी राग ही भावना संतुलित होण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून राग येत असल्यामुळे स्वतःमध्ये जाणवणारी कमतरतेची भावना, कमीपणाची भावना, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, त्यामुळे जाणवणारं असमाधान, असंतोष, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःमध्ये जाणवणारे विपुलता, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये जाणवणारी विपुलता, समृद्धी, ते स्वीकारण्याकरता लागणारी मानसिकता, खुलेपणा, समजूतदारपणा, क्षमाशीलता, सहजता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. अशा प्रकारे 7ही चक्रातून राग ही भावना संतुलित करण्यासाठी लागणारी मानसिकता मला येण्याकरता आपण हे जे मेडिटेशन केलेलं आहे त्याचा परिणाम हळूहळू तुम्हाला जाणवायला लागलेला आहे. नुसतं 7 चक्रांवरती जे काही इहारा अहिरा या बीजमंत्राचे मंत्र मी म्हटले ते नुसते श्रवण करून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी कम्फर्टेबल वाटतंय, शांत वाटतंय. जणू काय अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून जे काही ओझं तुमच्या मनावरती होतं ते कुठेतरी कमी झाल्याची जाणीव झालेली आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही स्वतःचा राग करून साधता येत नाही, स्वतःला दोष देऊन साधता येत नाही, ह्याची जाणीव झालेली आहे. प्रत्येक वेळेला आजूबाजूच्या परिस्थितीचा राग करून, समोरच्या व्यक्तीचा राग करून आपण केवळ आपलं नुकसान करत असतो ह्याची जाणीव झालेली आहे. अनेक असे मार्ग आहेत, अनेक असे पर्याय आहेत की जे स्वतःचा किंवा इतरांचा राग न करता तुम्हाला जाणवतील. तुम्हाला त्याचा फायदाही जाणवेल, तो हलकेपणा जाणवेल, ते प्रसन्नता जाणवेल, ते समाधान जाणवेल. आता ही जी काही ऊर्जा आपण सकारात्मक भावनांची ऊर्जा जी काही स्वीकारलेली आहे ती आपल्याला आता आपल्या शरीरातल्या पेशींच्या स्मृतींपर्यंत पोचवायची, प्रत्येक पेशींपर्यंत पोचवायचे. शरीरातल्या ऊर्जेचा प्रत्येक कण आणि कण या सकारात्मक ऊर्जेने भारून टाकायचं आहे. तर आणि तरच ही जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आपण स्वीकारली त्याचा आपल्याला लगेचच फायदा जाणवायला सुरुवात होईल. आपल्या मनाला आपण आता बजावणार आहोत की हे मना, स्वतःचा राग करून, इतरांचा राग करून, चिडचिड करून मी केवळ माझ्या मनाच्या आणि शरीराच्या शक्तीचा क्षय करत होतो, कमी करत होतो, त्याचा ऱ्हास करत होतो, ह्याची जाणीव मला होतीये. नकळतपणे अनेक ज्या माझ्या स्वतःचा राग करण्याची एक माझी सवय बनून गेली होती, जी एक विचारधारा बनून गेली होती, जो एक माझा पॅटर्न झाला होता, त्यामुळे माझं किती नुकसान होत होतं हे मला जाणवतंय. कारण 7 चक्रांवरती काम केल्यानंतर जो काही एक हलकेपणा, शांतता मला जाणवते, तेव्हा मला जाणवते की हे एवढं सगळं ओझं मी गेले कित्येक दिवस, महिने आणि कित्येक वर्ष हे जे बाळगते त्याच्यामुळे मी माझं किती नुकसान करून घेतलेलं आहे. पण हरकत नाही, आज जी जाणीव मला झालेली आहे त्यामुळे अर्थातच मी आता ह्याच्या पुढे जाणीवपूर्वक स्वतःचा किंवा इतरांचा राग करण्याचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे, का अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनाप्रमाणे घडणार नाहीत, माझ्या मनाविरुद्ध घडतील. मला असं जाणवेल की ह्या घटनेमुळे माझ्यावर अन्याय झालाय, कोणीतरी मला फसवलंय, कोणीतरी माझा फायदा घेतलाय. तरीही त्याचा राग करण्यापेक्षा आणि त्याच्यामुळे चिडचिड, संताप सतत करत राहण्यापेक्षा मी काय पद्धतीने या भावना माझ्या मनातनं काढून टाकू शकतो ह्याचा विचार मी करीन. मी माझं स्वतःची किंमत स्वतःच्या मनात वाढवणार आहे आणि त्यामुळे मला राग मला नाही करायचंय, मला स्वतःला दोष नाही द्यायचा आहे. या प्राप्त परिस्थितीतनं किंवा परिस्थिती मी बदलू शकत नसल्यामुळे किंवा समोरच्या माणसाला मी बदलू शकत नसल्यामुळे ह्या परिस्थितीतनं मी कसा मार्ग काढू शकतो हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या मनात आज उतरणार आहे, अगदी खोल उतरणार आहे. आणि म्हणून मी हे मेडिटेशन
अगदी 100% रिसीव करतोय. सो ही जी काही ऊर्जा आहे ती मनामध्ये साठवा. छानपैकी स्वतःच्या मनाशी संवाद साधा. ह्याच्यापुढे थोडंसं म्युझिक पीस असेल, तो संपला की हळूहळू दोन्ही हात चोळायचे, डोळ्यावर लावायचे आणि मग बाहेर यायचे. आत्ता तरी पूर्णपणे ते म्युझिक ऐका आणि त्या म्युझिकमधून तुम्ही स्वतःच्या मनाशी संवाद साधा. अनेक जे राग तुमच्या मनात साठलेले आहेत ते बाहेर काढून टाका.